तुरुंगवाडा. लेखिका लक्ष्मी कमल गेडाम. अभिवाचन जयश्री पुराणिक. तुरुंगवाडा. पुष्पा, संदीप, समता आणि रखमासह नागपूरला आली. तिनं स्टँडवरूनच पोलीस स्टेशनचा ऑटो ठरवला आणि पोलीस स्टेशनला आली. समोर असलेल्या शिपायाला तिनं दिनेशबद्दल विचारलं. आपण कोण, कुठल्या, कुणाला भेटायचंय, त्यांचं तुमचं नातं काय, या सर्व प्रश्नांचा पोलिसांनी तिच्यावर भडीमार केला. मी त्यांची पत्नी आहे आणि ही त्यांची 2 मुलं. आम्ही मौद्यावरून त्यांना भेटायला आलोय. पुष्पानं त्यांच्या सर्व प्रश्नांची निर्भीडपणे उत्तरं दिली. पण त्यांची पत्नी तर केव्हाच त्यांना भेटायला आली आहे. सध्या तर त्या इथेच आहेत, म्हणजे त्यांच्याशीच बोलत उभे आहेत, असं सांगितलं. लगेच तो दिनेश ज्या कोठडीत होता त्या दाराशी पुष्पालाही घेऊन गेला. खरोखरच कठड्याच्या दाराशीच कुणीतरी तिशीची स्त्री बोलत उभी होती. दिनेशही कोठडीच्या दाराशी उभा होता. दाराच्या सकाळीतून त्यानं त्या तरुणीचा हात हातात घेतला होता. पुष्पानं आणि रखमानं हा प्रकार पाहिला. पुष्पा तिथं जाताच त्या तरुणीनं पुष्पाकडे रोखून पाहिलं. दोघींचीही नजरानजर झाली. त्या तरुणीचे डोळे रडून लाल झाले होते, सुजलेही होते. पुष्पाला संपूर्णपणे निरखल्यानंतर तिनं दिनेशकडे पाहिलं. कोणीही बला म्हणून नजरेनंच जणू तिनं त्याला विचारलं आणि जाते असं म्हणत लगेच पोलीस स्टेशनमधून ती बाहेरही पडली. पुष्पा मात्र एकटक तिच्याकडे बघतच राहिली. ती तरुणी 5-6 महिन्यांची गरोदरही असावी हे स्पष्टपणे जाणवत होतं. गरोदरपणाचं तेज तिच्या अंगोपांगी झिरपत होतं. काय करावं, काय बोलावं हेच पुष्पाला सुचेना. तिच्या अंगाची मात्र लाही लाही झाली होती. क्षणभर तर ती आपण पोलीस स्टेशनमध्ये असून दिनेश पोलीस कोठडीत आहे हेही विसरली. परंतु लगेच तिनं स्वतःला सावरलं आणि पत्नीनं पतीला हक्कानं विचारावं तसंच त्याला तिने विचारलं. कोण होती ती आणि इथं कशाला आली होती? तू कोण आहेस आणि तू इथं कशाला आलीस? त्याही अवस्थेत दिनेशनं उर्मटपणे तिला प्रतिप्रश्न केला. मी कोण हे तुम्हाला माहीत नाही? तू कोण आणि कशासाठी इथं आलीस ते मी जाणतो, चांगल्या तऱ्हेनं जाणतो. तुझ्या भावनाही मी समजू शकतो. परंतु तू तशीच ती हे तू समजून घे. दुसरं असं की हा आबाजी पाटलाचा वाडा नव्हे, पोलीस स्टेशन आहे हेही तुझ्या लक्षात असू दे. जरा भान ठेवून वाग. आणि भान ठेवून वागणं जमत नसेल तर तसं यापुढं वागायला शिक. उर्मटपणे पण दबत्या आवाजातील हे दिनेशचं बोलणं तिच्या सहनशक्ती पलीकडे होतं. म्हणूनच तिच्या पायाखालची जमीन सरकली. चक्कर येऊन पडते की काय असं तिला वाटलं. तरीही तोल सांभाळून त्याला ती म्हणाली, वा, छान छान छान. चांगले घोळ करून बसलात आणि वरून आम्हालाच ज्ञानाचे डोस पाचता. आता मात्र हद्द झाली. हा, तू आलीस कशासाठी? मला शहाणपण शिकवण्यासाठी की भेटण्यासाठी? आणि भेटण्याकरिताच जर आली असशील तर आपली भेट झाली. आता तू निघू शकतेस. दादासाहेब, तुमची तब्येत बरी आहे ना? वा अहो, तुम्ही हे काय बोलतासा? इतक्या दुरून लेकरं बाळा घेऊन हेलपाट्या खात केवढ्या जिव्हाळ्यानं आम्ही इथपावत रावलो आणि तुम्ही म्हणता निघा? म्हणजे आमची तडतड फुकटच गेली म्हणा. बाई संग, पोराई संग चांगल्या पिरमानं बोलावं, लेकराले जवळ घ्यायचं सोडून हे काय लावलंस तुम्ही? तुम्ही इथं सबंध आहात समजल्यावर ह्या माऊलीला अन्नाचे 2 घास धड पोटात ढकलले नाहीत, निस्ते लढल्यात. त्याचं बी तुम्हाला काहीच वाटत नाही? अहो, जरा पहा त्या माऊलीच्या चेहऱ्याकडं, कसा कोमेजून गेलाय आणि डोळे कसे लडू लडू सुजून गेलेत. रखमा,
माझी तब्येत पूर्णपणे बरी आहे. आणि इथं मी माझ्या या सर्व प्रश्नांचा गुंता कसा सोडवायचा या विचारत आहे. हे तर राहिलं बाजूलाच, आणि ही दीड जमडीची बाई मला प्रश्नामागून प्रश्न विचारते. अगदी दात ओठ खात, डोळे वटारत दबक्या आवाजात दिनेश बोलत होता. अस्सल वाघ पिंजऱ्यात बंद केल्यावर तो चवताळतो, तेव्हा त्याची जी अवस्था होते तशीच काहीशी अवस्था दिनेशची दिसत होती. रखमानं संदीप समताला 2 हातात पकडून दिनेश समोर उभं केलं. दिनेशनं कठड्याच्या छिद्रातूनच दोघांचेही हात आपल्या हातात घेतले, त्यांचं चुंबन घेतलं. आणि आता तुम्ही जा असं सांगून तिथंच त्यांच्याकडे पाठ करून तो उभा राहिला. पोलीस ड्रेसमधील माणसं, पोलीस स्टेशनचा तो परिसर, अगदी वाड्याच्या परिसरापेक्षा भिन्न असं वातावरण. खरं तर मुलांना हे सर्वच नवखं होतं. शिवाय कोठडीत असलेले त्यांचे वडील हा त्यावरचा कळस. हे सर्व बघून संदीपनं पुष्पाला बालसुलभ प्रश्न विचारायला सुरुवात केली. काहीसं कुतूहल, काहीसं भय आणि त्या अनुषंगानं येणारे प्रश्न तो पुष्पाला विचारित होता. पुष्पा मात्र बोलण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळंच रखमाच तिला सुचेल तसं उत्तर त्यांना देत होती. पुष्पाचे डोळे अश्रूनं डबडबले, परंतु तिनं अश्रू मात्र मोठ्या प्रयासानं बाहेर नाही येऊ दिले. तिचं मन मात्र आक्रंदून रडत होतं. तशाच अवस्थेत मुलांना घेऊन ती परत फिरली. आज तर आबाजींना वाडा खायला उठला होता. ते पुष्पाच्या परतण्याची वाटच बघत होते. प्रवास कसा राहिला, भेटीअंती काय घडलं हे जाणून घेण्यास ते उत्सुक झाले होते. रात्रीचे 9-9:30 झाले तरीही अजून का परतले नाहीत, त्यामुळे ते चिंतेतही होते. रात्री 10ला दिवाणखान्यात फोन खणखणला. दिवाणखान्यात असहाय्यपणे फेऱ्या मारणाऱ्या आबाजीने मोठ्या तत्परतेनं रिसिव्हर कानावर लावला. पलीकडून आवाज आला, हॅलो 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 आबाजी, मी पुष्पा बोलते. आम्ही सर्व नरखेड बसस्टॉपवर रेंगीची वाट पाहतोय. धोंडूला रेंगी घेऊन लवकर पाठवा. पुष्पाचा गदगदलेला रडवेला स्वर ऐकून पुढं काय बोलावं हे आबाजींना काही सुचतच नव्हतं. बरं असं म्हणून पुढे तीच काही सांगते की काय हे ऐकण्यासाठी कानाला रिसिव्हर लावून आबाजी बसले. परंतु पुष्पानं लगेच फोन कट केला. ते पायऱ्या उतरून अंगणात आले. 1 तासातच धोंडू पुष्पा, मुलांना आणि रखमाला घेऊन नरखेडहून परत आला. रेंगीतून उतरताच पुष्पा आबाजीजवळ जाऊन हमसाहमशी रडायला लागली. मुलंही देहभान विसरून हा सर्व प्रकार पाहत होते. आईचा अवतार पाहून तीही रडकुंडीला आली होती. रखमानंच मग दोन्ही मुलांना आत नेलं, त्यांचे कपडे बदलले, धोंडूनं ताट वाढवून त्यांच्यासमोर आणलं. घडलेला सर्व प्रकार पुष्पानं आबाजींना सांगितला. त्याची सारासार विचारशक्तीच नाहीशी झाली. मनस्वी चिडलाय तो. हत्यार घेऊन आमचे तुकडे करता येत नाहीत म्हणून हा मार्ग स्वीकारला वाटतं त्यानं. घरच्याच मंडळींवरती शब्दांचे असले वार करायचे. शब्दांचे घाव काय कुऱ्हाडीच्या घावापेक्षा कमी असतात. आज वाटते अशा मुलाचा बाप असण्यापेक्षा मी वांझ असतो तर ते बरं झालं असतं. पण सुनबाई तू हिम्मत हरू नको. हा म्हातारा देह कुडीत आहे तोवर तुझ्या केसालाही धक्का नाही लागणार आणि मुलांनाही कशाची कमतरता पडणार नाही याची मी तुला हमी देतो. जा, जेवण कर आणि आराम कर. थकली असशील. पुष्पा खरोखरच थकली होती. प्रवासानं नव्हे तर घडलेल्या प्रसंगानं, देहानं आणि मनानंही. आजवर इतर संसारिक स्त्रियांप्रमाणे पुष्पानंही दिनेशला आपलं सर्वस्व मानलं होतं. पतीबद्दलची भक्ती आणि प्रेम तिच्या अंतःकरणात तुडुंब भरून वाहत होतं. त्याच्याशिवाय तिचं स्वतःचं असं अस्तित्व आहे हे तिचं मन मानायला तयारच नव्हतं. आजपर्यंत त्याच्याकरता कोणताही त्याग करायला ती तयार होती. परंतु तो त्याग ओळखून त्याची दाद त्यानं द्यावी. त्याचा माणुसकीनं पती या नात्यानं आदर करावा.
पैशानं सर्व गोष्टी मूल्यमापन होत नाहीत हे समजून घ्यावं, केवळ हीच तिची एकमेव इच्छा होती. आणि म्हणूनच तेवढ्याच करता तिच्या प्रेमात कुण्या स्त्रीचा सहभागही तिला नको होता. त्या दिवशी पाहिलेला तो प्रसंग तिच्यावर वज्राघात करणारच होता. आणि तेव्हापासूनच ती मनातून खूप खजील झाली होती, चिंतातूर झाली होती. जेवणावरची तर तिची वासनाच उडाली होती. रखमा, धोंडू आणि विशेष म्हणजे आबाजी यांच्या आग्रहाखातर ती ताटावर बसली, परंतु घशाखाली घास उतरत नव्हता. खरं तर आबाजीची अवस्थाही तिच्यापेक्षा वेगळी कुठं होती. एक पत्नीचं हृदय होतं तर दुसरं जन्मदात्याचं. आबाजीला समजलं होतं, यापुढं पुष्पाचा संसार म्हणजे सुळावरची पोळीच. तिचं दुःख जीवघेणं आहे. त्याच्याबद्दल लोक नाही ते उघड बोलायचे. म्हणायचे, दादासाहेब प्रतिष्ठितपणाची शाल पांघरून मोठेपणाची झूल अंगावर चढवून आमच्या डोळ्यात धूळ फेकत होते. दादासाहेब पक्के ढोंगी आहेत, नदीच्या काठी राहणाऱ्या पांढऱ्या बगळ्यासारखे ढोंगी. उसाच्या पोटी काऊस जन्माला आला हेच खरं. लोकांचं असलं बोलणं लहानपणापासून वाड्यात काम करणाऱ्या घरगडी धोंडूकडून ऐकवत नव्हतं. आबाजी तर दिनेशचे पिताच. ते कोणाकोणापासून तोंड लपवणार होते. तोंड लपवून वाड्यात बसले तरीही फोनद्वारे लोक नाही ती चौकशी करायचेच. कुणी कुत्सितपणे, कुणी दयेपोटी, तर कुणी उसनी सहानुभूती दाखवून बोलायचे. ह्या सर्वच प्रकाराला आबाजी चांगलेच कंटाळले होते. तरी त्यांना आल्या प्रसंगाला खंबीरपणे तोंड द्यावं लागतच होतं. याच गोष्टी त्यांच्या मनाला जीवघेण्या जखमा करून गेल्या होत्या. बंदुकीच्या गोळ्या काळजाला चाटून जाव्यात तशाच. त्यात पुन्हा एका गोष्टीनं भर घातली. ती गोष्ट म्हणजे दिनेशनं या घोटाळ्यातून बाहेर काढण्याची थोडीही संधी आबाजीला दिली नव्हती. सुरुवातीला सत्य काय ते न समजल्यामुळं कुण्या अधिकाऱ्याकडे जाऊन ते त्यावर तोडगाही काढू शकले नव्हते. आणि यावेळी तर त्यांच्याकडे सांत्वनाला येणाऱ्या काही सहृदयांचीही मोठी पंचायतच व्हायची. सांत्वन करायला येणाऱ्यावरही मोठाच ताण पडायचा. मग त्यांची अवस्था मोठी विचित्र व्हायची. आणि हा सर्व प्रकारही आबाजीच्याही लक्षात यायचा. यावर आपण कसं वागावं, काय बोलावं, की त्यांच्यापासून पुन्हा तोंड लपवावं, या जाणीवेनाच त्यांना सहस्त्र विंचवाच्या वेदना व्हायच्या. त्यांची अस्वस्थता वाढायची. आणि मग त्यांच्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे त्यांच्यावर औषधोपचार सुरू व्हायचे. पण त्याचाही काही उपयोग होत नव्हता. आणि होणारही कसा? हे दुखणं शरीराचं नव्हतंच, ते तर मनाचं होतं. त्याकरता त्यांना आत्मशांतीच हवी होती. असं म्हणतात, मनुष्य परिस्थितीनं गरीब असला तरी चालतो, परंतु गुणवान संतती असली तर समाज त्या मातापित्यांना नकळतपणे डोक्यावर उचलून घेतो. त्या गुणी संततीच्या रूपानं त्यांचं अस्तित्व अनंत काळापर्यंत टिकून राहतं. त्या मातापित्याची स्वाभिमानाने छाती फुगते. इथं तर नेमकं उलटं झालं होतं. सद्यस्थितीला आबाजीच्या वाड्यात सर्वत्रच उलटी गंगा वाहत होती. तुरुंगवाडा. लेखिका लक्ष्मी कमल गेडाम. अभिवाचन जयश्री पुराणिक. तुरुंगवाडा.